छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असं एक गाव आहे जिथे पिण्याच्या पाण्यासाठी 500 फूट खोल डोंगरदरीमध्ये उतरत अक्षरशः जीवाची बाजी लावावी लागते। आणि याच कारणामुळे या गावामध्ये तरुणांना लग्नासाठी कुणी मुलगी द्यायला तयार नाहीये। वधू मिळत नसल्याने तरुणांसमोर लग्नाचा मोठा प्रश्न उपस्थित झालाय आणि अशी या गावची परिस्थिती आहे। घोटभर पाणी जर पाहिजे असेल तर डोंगराच्या 500 फूट दरीत खाली उतरावं लागतंय। आणि तुम्हाला वाटत असेल की त्या दरीमध्ये तलाव किंवा बंधारा असेल, हंडा बुडवला की भरला, पण तसं नाहीये। तिथे सूक्ष्म जिऱ्यामधून तांब्या किंवा कप किंवा डबा अशा छोट्या साहित्यांमधून पाणी उपसा करावा लागतोय आणि बराच वेळानंतर हंडा भरला जातोय। त्यानंतर सुरू होतो दरीतून वर 500 फूट पाण्याने भरलेला हंडा नेण्याचा संघर्ष। गेली अनेक दशकं या गावांमधील ग्रामस्थ हा संघर्ष करतायत आणि पाणी भरताना अनेक ग्रामस्थांचे यापूर्वी अपघात सुद्धा झालेत। पाणी भरताना झालेल्या या अपघातामध्ये कोणाचा कंबरडा मोडलाय, कोणाचे पाय मोडलेत, तर कुणाला कायमचं अपंगत्व सुद्धा आलेलं आहे। मात्र परिस्थिती आहे तशीच आहे। घोटभर पाण्यासाठी जीवाची बाजी लावणारी ही परिस्थिती आपण पाहतोय। आमच्या गावाच्या पाण्याची परिस्थिती गेल्या काही वर्षापासून आमचं गाव दरी खोऱ्यातून पाणी वाहत आहे। तरी शासनाला अशी आमची मागणी की जिथं आमचा मूळ गावचा जिरा आहे ना, त्या जिऱ्यामध्ये कमीत कमी 5-6 पुरुष हिर झाली म्हणजे आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपन। घाण पाणी पिणं पडतं आम्हाला, ते पाणी बी चांगलं नाही, पाणीच नाही। त्या जिऱ्यामध्ये बी पाणी राहत नाही, नम्र लागत्या, गोट गोट पाणी भरणं लागतं प्याला प्याला। लय दिवसापासून भरतो, लगे 1 वर्षापासून दरीशी आम्हाला जायला पाण्याला पाणीच नाही प्याला रात। काय करा मग, पाण्याच्यामुळं काही इलाज नाही चालत आमचा। पाणी आणा ना रातभर ठेवलं की ते जरा शीतरंग येते भांड्यावर। लय 20-25 वर्ष झाले आम्ही तेच जिऱ्याचं पाणी पितोय, पण ते गोट 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 पाणी आणू आणू आमचा जीव लगे थकून गेला। आता आमच्याकडून पाणी येत नाही। उलट्याचं पाणी आणावंच लागन, प्यावंच लागन, नाही तर मग घरात काय करायचं, कुठून आणायचं पाणी, कोणाला मागायचं? आणि घरी जबरदस्त कोणी आणून बी देत नाही ना। हंडा डोक्यावर उतरतं भरेल, पडलो खाली, हंडा गेला खाली, मी पडलो, पाय म्हणला काय करू मग आता, कोण पाणी देतं आपल्याला? डोंगरात उतरा, वर चढाव, कोणाकून येतं कोणाकून येत नाही, म्हाताऱ्या बायाकून। मग पाणीच नाही म्हणल्यावर करणार काय आम्ही? आमच्या गावात पाणी सोय असे ते म्हातारे माणसं कशाला पडतील? आमची टोलची परिस्थिती अशी आहे की जर कोणी पाहुणे आले की ती निश्चित प्रत्यक्ष पाहून सैनिक एवढी मुलगी देणं आम्हाला फार याच आहे, म्हणजे अवघड की पाणी खालून आणणं तुम्हाला पिण्याकरता, आम्ही मुलगी देऊ शकत नाही। सोयरी की होईल मूर्त्या। आम्हाला 4 शाळा सुटली की आम्हाला पाण्याला जावे लागतं। आम्हाला सरकारकडून एवढीच मदत हवी की आमच्या जिऱ्यावर आम्हाला हिर बनवून द्यावे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, अगदीच गंभीर आहे, तरुणांना मुलगी मिळत नाहीये ही गोष्ट एकीकडे, पण गावकरी किंवा ग्रामस्थ जे ऐकतोय आपण आता अनेक दशकांचा उल्लेख करताना पाहायला मिळत आहेत, का कोणी दखल घेत नाही या गावाची पाण्यासंदर्भात? अनेक वेळा या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी येतात, मात्र ते फक्त तोंडाला पाणी पुसून या ठिकाणी निघून जातात। लवकरच होईल, लवकरच असं म्हटलं जातं, मात्र जी समस्या आहे ती आजही या गावाची कायम आहे। जर आपल्याला घोटभर पाणी जर प्यायचं असेल, हंडाभर पाण्यासाठी या ठिकाणी गावकऱ्यांना खोल दरीमध्ये उतरावं लागतं आणि मग संघर्ष करून पुन्हा हंडाभर पाणी घेऊन वरती यावं। या दरम्यान अनेक नागरिकांचा अपघात झालेला आहे। आपण पाहू शकतो की या बाईकमध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही पडून अपघात झालेला आहे। असे अनेक लोक आहेत त्यांना हा रोजचा संघर्ष करावा लागतो। त्यामुळे हा अनेक दशकांपासून संघर्ष आता सरकारने, प्रशासनाने तातडीने मिटवावा अशी मागणी या गावकऱ्यांची आहे। किमान या गावामध्ये जी पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे जल जीवन मिशन अंतर्गत, त्यामध्ये किमान तरी पाणी टाकावं आणि त्या टाकीद्वारे या नागरिकांना पाणी द्यावं अशी अपेक्षा हे नागरिक करताना पाहायला मिळाली। मात्र 7 ते 8 महिने झाले या ठिकाणी पाण्याची टाकी बांधलेली आहे, मात्र अजूनही त्या पाण्यामध्ये पाण्याचा थेंब देखील नाही। त्यामुळे टाकी जर सुरू झाली तर या गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकतो। निश्चित सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।